नमस्कार मैत्रिणींनो. तुमचे ऐश्वर्या किचन स्वादिष्ट रेसिपीत स्वागत आहे. तर आपण आज मसाला ओट्स बनवणार आहे. तर असं पाकिट असतं ते ओट्सचं, असं ओट्सचं पाकिट असतं. तर हे असं असतं मध्ये मिश्रण बनवलेलं. हे बनवणार आहे आपण. तर त्याच्यासाठी मी अशी छोटीशी तयारी केलेली आहे. पानकोबी आहे, थोडीशी फुल फ्लावर कोबी आहे, एक छोटा टमाटा कापलाय मी, एक छोटासा कांदा कापलाय, कोथिंबीर आहे आणि हिरवी मिरची आणि थोडीशी चटणी, हळद आणि किंचित मॅगी मसाला टाकणार आहे आपण याच्यात. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर कढईत तेल टाकलंय मी. तर यात आपण कांदे टाकणार आहे. नंतर हिरवी मिरची टाकणार आहे, अर्धी हिरवी मिरची कापली मी. कोबी वगैरे टाकणार, सगळं एकत्र टाकून द्यायचं. कोथिंबीर थोडी टाकायची इथं, बाकीची शेवटी टाकू आपण. यात थोडं मीठ टाकून द्यायचं. त्याला छान मऊ द्यायचं. थोडीशी हळद टाकायची इथं. यावर थोडं झाकण ठेवून द्यायचं मऊ होण्यासाठी. गॅस मंदच करून द्यायचा. तर आता हे 2 मिनिटं झाले, छान मऊ झालेलं आहे. याच्यात आपण थोडस मॅगी मसाला टाकणार आहे, पाव चमचा एवढाच टाकायचा, कारण त्या मिक्स मध्ये सगळे मसाले वगैरे टाकलेले असतात. थोडस टाकणार आहे आपण चवीला. नंतर थोडीशी चटणी टाकायची, हिरवी मिरची पण टाकली आपण, थोडीशी टाकायची. आणि याच्यामध्ये 250 ml पाणी आहे, एक ग्लास फुल टाकून द्यायचं. 250 ml आहे हे, ते पाणी टाकून द्यायचं याच्यात. गॅस फुल करून द्यायचा. याला उकळू द्यायचं पाण्याला. नंतर आपण हे मिक्स इथं टाकणार आहे. याचं पाकिट असतं, 20 रुपयाला मिळतं हे. सफोला मसाला ओट्स असं नाव आहे याच्यावर. तर हे असं डिश मध्ये टाकून आपण चेक करून घ्यायचं त्याला. बाहेरची वस्तू आहे काही, चेक करून टाकायची, असं पाहून घ्यायचं. असं थोडस निवडून घ्यायचं, मग टाकायचं.
हे पाणी तापून गेलेलं आहे. आता हे टाकायचं आणि चांगलं मिक्स करून द्यायचं. आता गॅसची फ्लेम कमी करून द्यायची. आता 3 ते 4 मिनिटं त्याला असं मध्ये मध्ये चाळून द्यायचं आणि होऊ द्यायचं 3-4 मिनिटं. त्याच्यावर अर्धा मिनिट 1 मिनिट असं झाकण ठेवून द्यायचं. अर्धा मिनिटानंतर आणखी चाळून द्यायचं त्याला. तर 1 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलंय ते. असं झालेलं आहे ते. अजून अर्धा 1 मिनिट उकळू देऊ आपण त्याला, होऊ देऊ. मग झालं. आता कोथिंबीर टाकून द्यायची. तर तयार आहे आपलं मैत्रिणींनो मसाला ओट्स. आता गॅस बंद करून द्यायचा. आपल्याला 3 ते 4 मिनिटं याला उकळवायला लागले. बंद गॅसवर आपण केलेलं आहे ते. अशा पद्धतीने झालेलं आहे. बघू शकता मैत्रिणींनो, आपला मसाला ओट्स हेल्दी आणि टेस्टी तयार आहे. अशा पद्धतीने करून बघा, छान लागतं चवीला. कधी कधी नाश्त्याला बरं असतं हे, रुची पालट म्हणून, किंवा भुकेच्या वेळेत कधी कधी केलं तर छान वाटतं खायला. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.